Okay. Shrikantji, over to you again. Can you start with panel discussion? And to all Yeah. the participants, please listen to some of the plotted questions. There are quite, I think about 7, 8, 10 questions. And then, of course, you can fire your queries to the speaker. Right. Most of them are available except Sandeep ji, who had to leave the meeting. Yeah. Sandeep is not there. Thank you all speakers. Everyone enhanced their presentation. Everyone, it's a great value added to all the participants also. There are some questions. I will ask speaker by speaker. So accordingly, we will get the idea of. First, my question to CA हर्षवर्धन. हर्षवर्धन तुम्ही म्हणले की रजिस्ट्रेशन करताना जीएसटी रजिस्ट्रेशन आयटीआर लागतो. ते जीएसटी आणि आयटीआर हे कंपल्सरी आहे का? कंपल्सरी असेल तर हे लिंक करायचं गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय असेल? व्हॉट इज द पर्पज? आतापर्यंत एमएसएमईचा बेनिफिट घेणारे खूप होते आणि आतापर्यंत कधी लिंकिंग हे मॅन्डेटरी केलेलं नव्हतं. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये काय अमाऊंट टाकला जात आहे किंवा त्यांची कॅटेगरी एक्झॅक्टली कोणती आहे याच्याशी क्रॉस चेक असा काही क्रायटेरिया नव्हता. त्यामुळे हे लिंकिंग मॅन्डेटरी केलं असावं. आणि जसं प्रेझेंटेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे तर पॅन किंवा जीएसटी रजिस्टर्ड नसेल तर फक्त आधारच्या बेसिसवरती रजिस्ट्रेशन मिळतं, पण ते फक्त पहिल्या वर्षी व्हॅलिड असतं. सेकंड इयर पासून जसं रिटर्न्स भरले जाते त्याप्रमाणे ते ऑटोमॅटिक लिंकिंग होईल. ओके. याचा अर्थ इनडायरेक्टली जे आयटीआर वगैरे फिल करतायत म्हणजे एमएसएमई बेनिफिट घ्यायचे असेल तर त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि जीएसटी रिटर्न्स हे त्यांचे इंटरलिंक होणार आहे. म्हणजे तुम्ही एमएसएमई बेनिफिट घेण्यासाठी ह्या गोष्टी पण तुम्ही कंटिन्यू स्टॅट्युटरी कंप्लाय करणं आवश्यक आहे. राईट. करेक्ट करेक्ट. त्यासोबत मला मंगेश कुलकर्णी सरांना विचारायचं आहे, आपल्याला जे स्कीम आहे त्याच्यामध्ये असं काही क्रायटेरिया आहे का 10 लाखापर्यंतचे लोनसाठी वेगळे स्कीम, 10 लाखाच्या वरतीसाठी वेगळं लोन स्कीम असे काही आहेत का? मंगेश कुलकर्णी सर आहेत का? मंगेश सर नाहीत वाटतं. सर क्वेश्चन रिवाइज करा. हा क्वेश्चन असं होतं की आपल्याकडे जे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतसाठी वेगळे लोन्स किंवा 10 लाखाच्या वरती लोन्स असे काही स्पेसिफिकेशन आहे का लोन्स मध्ये? हो सर, त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत मुद्रा लोनची स्कीम आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर 50,000पर्यंत एक वेगळी स्कीम आहे, 50,000 ते 10 लाख एक वेगळी स्कीम आहे आणि 10 लाखाच्या पुढे सीजीटीएमएससी स्कीम मध्ये कव्हर होतं. ओके. म्हणजे प्रत्येक अमाऊंटच्या क्रायटेरिया वाईज ते सगळं लोन आहे अप्लिकेबल करायचं असेल तर. बरं. आता जसं ऋषिकेशजीने सांगितलं की ती 45 डेज पर्यंतचा जो आपला फॉर एक्झाम्पल एमएसएमई असेल त्यांनी सप्लाय केला आणि 45 डेज मध्ये ड्यूज त्यांना परत आले नसतील तर हे प्रोसेस परत एकदा थोडं ब्रीफ करू शकता का ऋषिकेश सर? जे समाधान पोर्टलवरती आपण म्हणतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एमएसएमई रजिस्टर्ड आहे, मी एका प्रायव्हेट कंपनीला मी माल सप्लाय केलाय आणि माझ्या ड्यू 45 दिवसाच्या वरती त्यांच्याकडनं पेमेंट्स आले नाहीत अनलेस कोविड एका बाजूला ठेवला तर समाधान पोर्टल मला कसं हेल्प करेल? म्हणजे जनरली आपल्या सगळ्या पार्टिसिपंटला कळण्यासारखं थोडं सांगितलं तर एक्झाम्पल बरं राहील. सर तुम्हाला तुमचे जे इन्व्हॉइसेस आहेत ते तुम्हाला अपलोड करायला लागतील. पहिल्यांदा आपका आवाज एकदम कम आ रहा है, थोड़ा माइक जवळ पकडा. माइक थोड़ा नजदीक सर. ओके, आता येतोय? यस यस. या त्याच्यामध्ये बेसिक स्टेप हे आहे की तुम्हाला इन्व्हॉइसेस सर्टिफाय करून घ्यायला लागतील अगोदर, सीए सर्टिफाईड. आणखीन ते समाधान पोर्टलवरती अपलोड करायला लागतील. अपलोड केल्यानंतर तुम्हाला ईमेल आणि SMS नोटिफिकेशन्स येतील. ती इन्व्हॉइसेस तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला दोघांनाही जातील. म्युच्युअल अग्रीमेंट होत आहे का हे अगोदर काउन्सिल चेक करतात. जर म्युच्युअल अग्रीमेंट होत नसेल तर मग केस फाईल केली जाते आणि त्याचं नोटिफिकेशन पुन्हा एकदा ईमेल आणि मोबाईलवर येतं आणि केस त्याचं प्रॉपर हिअरिंग होतं. कोर्ट प्रोसिजर्स असतात त्याचं आणि मग 90 डेजच्या आत त्याचा रिझल्ट येतो. म्हणजे याचा अर्थ आपण पर्सनली वेगळं वकील हायर करायची वगैरे ह्या गोष्टी मध्ये वेळ जाण्यापेक्षा या टूल मधनं बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्यात. म्हणजे एमएसएमई रजिस्ट्रेशन घेणं म्हणजे की आपल्याला जे आपले फंड्स आहेत जे इन्व्हेस्ट केलेत ते आपण त्यांना 45 दिवसामध्ये येण्यासाठी पण आपण जवळपास सेक्युर करतो. एक
समाधान टूलचं एक वैशिष्ट्य आहे. थँक्यू सर. संदीप सरांनी लोनचे लागणारे डॉक्युमेंट सगळे सांगितले त्यांनी, म्हणजे कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, म्हणजे केवायसी डॉक्युमेंट्स म्हणा, प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणा, त्यांच्या बाकी फायनान्शियल ह्या गोष्टी सांगितलेत. मी आता आनंद सरांना विचारतो एक क्वेश्चन की जे आपण एमएससी जे लोन्स आहेत कोलॅटरल फ्री जे आपण सांगितलं, ते लोन्स एमएसएमई बॉरोवरला ते कोलॅटरल फ्री लोन आता इझिली मिळतात का? म्हणजे त्याची प्रोसिजर कशी आहे, म्हणजे थोडं तुम्ही सांगितलं तर. प्रॅक्टिकली सध्या आवाज येतोय? हो, येतो येतो. सध्या बँकच्या परत ब्रेक झाला तुमचा आवाज आनंद सर. मॅनेजरशी जेव्हा आमचं कधी डिस्कशन होतोय, तर ते जे एक्झिस्ट न्यू बॉरोवर्स म्हणजे ऍडवाइस नाही करतात की न्यू बॉरोवर्सनी त्यांच्याकडनं लोन घ्यावेत. ज्या बँकेकडे प्रोफाईल आहे त्यांनाच लोन भेटत आहे. तर कोलॅटरल फ्री लोन साठी इफ यू हॅव एक्झिस्टिंग गुड रिलेशनशिप विथ सम बँक, गो फॉर इट. न्यू बँक, न्यू कस्टमर आणि त्यांना लोन भेटणं शक्य नाहीये प्रॅक्टिकली. ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन आनंद सर तुमच्याशीच आहे. आता एकदा एमएसएमई रजिस्ट्रेशन घेतलं आपण, तर रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर त्याच्यात काही लिमिटेशन राहणार का, म्हणजे बेनिफिट घेण्यासाठी, म्हणजे एमएसएमई घेऊन बेनिफिट घेतलं किंवा परत बाहेर पडणं, असं काही त्यात लिमिटेशन्स आहेत? व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दिस? हा, एमएसएमई रजिस्ट्रेशनला व्हॅलिडिटी नाहीये. इट इज लाईक वन्स यू रजिस्टर्ड इट इज अवेलेबल टू यू. एक्सपायरी पिरियड नसल्यामुळे देर इज नो लिमिटेशन. With the permission of जर all the समजा तुमचा participants. बिझनेस क्लोज तर तुम्हाला सरेंडर करता शकता एमएसएमई रजिस्ट्रेशन. विवन सर. Yeah, no, I was just sorry for the interruption, but with the Yes, permission of participants, we will extend this session for for about 15 minutes or so we can cover the panel discussion and also take the questions from the participants. I hope it is okay with everybody. येस शुअर. Yeah, Yes, sir. yeah. Carry on, Shrikant ji. लिमिटेशन एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एमएसएमई रजिस्टर्ड असेल आणि डेसिग्नेटेड कॅटेगरी असेल तर फॉर्म 1 फाईल करणं मॅन्डेटरी आहे वन्स इन अ हाफ इयर. सो दॅट हॅज टू बी टेक केअर बाय द एंटरप्राइज. ओके ओके. नेक्स्ट आहे, मी मंगेश कुलकर्णी सरांना विचारतो की आता जी आपली स्कीम वगैरे बरेच स्कीम आहेत आपण डिक्लेअर केलेत आणि सबसिडी पण आहेत काही सबसिडीज. सबसिडी वगैरे ते ऑनलाईन पोर्टल थ्रू आपल्याला सबसिडी क्लेम करता येते का, बेनिफिट घेता येतो का? मंगेश सर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? ऑनलाईन सबसिडीवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपण सबसिडीज घेऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंटेशन आहे ते सर्टिफाय करून घ्यायला लागतात. सो सर्टिफाईड डॉक्युमेंट जर असतील आणि ते अपलोड केलेले असतील तर तुम्हाला सबसिडी मिळू शकेल. ओके, तुम्हाला डॉक्युमेंट सगळे तुमचे सर्टिफाईड करावं लागतात. सर्टिफिकेशन सेल्फ अटेस्टेड म्हणतो आपण त्या पद्धतीनं. हो, सीए सर्टिफाईड प्लस सेल्फ अटेस्टेड. सीए सर्टिफाईड प्लस सेल्फ अटेस्टेड. म्हणजे फायनान्शियल आपले सगळं ऑथराईज करून आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले तर आपल्याला सबसिडी मिळणार. हे सगळं आपण ऑनलाईन पोर्टल थ्रू आपण सबसिडी घेऊ शकतो, क्लेम करू शकतो. क्लेम करू शकतो. तसं आता मला हर्षवर्धन विचारायचं होतं, आता बरेच प्रश्न आहेत लोकांमध्ये की उद्यम मित्र, उद्योग आधार, UAM, उद्यम मित्र पोर्टल हे वेगवेगळे आहेत, नवीन नवीन येतात. त्याच्यामुळे थोडं तुम्ही सांगितलं ऑलरेडी, परत एकदा हे तिन्ही मधले फरक काय सांगू शकाल का, उद्यम मित्र आणि आताचा उद्योग आधार दोन्ही मधला? हर्षवर्धन. येस उद्योग आधार ही आधीची कन्सेप्ट होती. आता त्याच कन्सेप्टला फक्त उद्यम रजिस्ट्रेशन असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे जे काही MSME ही जी काही कन्सेप्ट होती ती आहे तशीच राहिलेली आहे, फक्त नॉमेनक्लेचर चेंज झालेलं आहे. आणि उद्यम मित्र, उद्योग आधार हे सगळे MSMEचेच पार्ट आहेत, पण रजिस्ट्रेशन रिलेटेड हे फक्त उद्यम रजिस्ट्रेशन असं नाव आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये चेंज नाही, फक्त मायग्रेशन आहे. येस. आता सगळं गव्हर्नमेंटला सगळे प्लॅटफॉर्म ऑनलाईन लिंक करण्यासाठी त्यांनी हा नवीन पोर्टल क्रिएट केला. सगळा डेटाबेस त्यांना एका ठिकाणी मिळेल, त्यांनी उद्यमवरती मायग्रेट केलं. येस राईट. मला ऋषिकेश सरांचा एक प्रेझेंटेशन मधला एक पॉइंट आवडला, जे आपण टूल्स जे आहेत आपले MSME टूल्स, त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट फॅसिलिटी पण आहे. त्याच्यामध्ये ज्यांना जॉबसाठी रिक्वायरमेंट आहे ते जॉब अप्लाय करायचं, म्हणजे एक्झॅक्ट काय, म्हणजे एंटरप्रेन्युअर साठी हा बेनिफिशियल आहे का ज्यांना जॉब करण्यासाठी अप्लाय करण्यासाठी तो टूल आहे? विषया संदर्भात थोडं ब्रीफ केलं तर. श्रीकांतजी, या
हे जे पोर्टल आहे संपर्क पोर्टल हे दोघांसाठी आहे, जॉब रिक्रुटर्स साठी पण आहे आणि एक जॉब सीकर्स साठी पण आहे. दोघांना इथे रजिस्टर करायला लागतं. जर तुम्ही रिक्रुटर असाल तर तुमची कंपनी प्रोफाईल आणि तुमचं वेकन्सी जे आहेत ते तुम्हाला अपलोड करता येतात. तसंच तुम्ही जॉब सीकर असाल म्हणजे कॅन्डिडेट असाल तर कॅन्डिडेट कॅन अपलोड अपडेट हिज प्रोफाईल ऑन दिस पोर्टल. तर तुम्ही तुमचं या पोर्टलवरती माहिती अपलोड करून संपर्क करू शकता कुठले रिक्रुटरला. ओके, हे म्हणजे दोघांसाठी आपल्या बेनिफिशियल आहे. ओके, म्हणजे आपल्या सॅटर्डे क्लबचे जेवढे बिझनेस एंटरप्रेन्योर असतील, जर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं MSME मध्ये, त्यांना जर कुठलीही एम्प्लॉई जी गरज असेल तर कन्सल्टंट कडे न जाता की त्यांनी आपल्या प्रोफाईल मध्ये जर त्यांनी तिथे केले तर तिथे त्यांना बायोडाटा किंवा त्या एम्प्लॉईच्या डिटेल्स मिळतील आणि दे कॅन कॉल फॉर इंटरव्ह्यू प्रोसेस असं. करेक्ट. त्यांना याबद्दल मी job- जरा अजून ऍड करू शकतो हो का? हो, बोला सर. आपले जे एंटरप्रेन्युअर्स आहेत सॅटर्डे क्लबचे ते ऍज अ रिक्रुटर म्हणून तिकडे आपली प्रोफाईल ऍड करू शकतात. फक्त जे कॅन्डिडेट्स आहेत ते कॅन्डिडेट्स मात्र आत्ताच्या घडीला हे फक्त 18 टेक्निकल सेंटर्स मध्ये स्टुडंट्स आणि ट्रेनिज अवेलेबल आहेत. सो हे आता अजून पोर्टल सगळ्यांसाठी ओपन झालेलं नाहीये. ओके, कॅन्डिडेटसाठी कॅन्डिडेट्स त्यांना त्या टेक्नॉलॉजी सेंटर मधलेच मिळतील. पण जे रिक्रुटर्स आहेत ते कुठलेही म्हणजे सॅटर्डे क्लब मधले सुद्धा आपले भारतभरातले कुठलेही रिक्रुटर्स आपली प्रोफाईल अपलोड करू शकतात. ओके. पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी जो क्रेडिट रेटिंग आहे, आता क्रेडिट रेटिंग बद्दल सगळ्यांनी आपलं मत मांडू शकता. जो क्रेडिट रेटिंग आहे, क्रेडिट रेटिंग सगळं ह्या MSC साठी कंपल्सरी आहे, कंपल्सरी असेल तर काय आहे आणि याचं महत्व काय? हे फक्त क्रेडिट रेटिंग बद्दल थोडं सगळ्यांनी एक एक मिनिट जरी बोलले. मी CA हर्षवर्धनची सुरुवात करतो. हर्षवर्धन, तुम्ही थोडं बोला क्रेडिट रेटिंग, सगळ्यांनी त्याच्याबद्दल थोडं मत मांडलं तर मी आता क्वेश्चन माझे संपले, मी पार्टिसिपंटला क्वेश्चन कडे जाणार. येस. ओके. क्रेडिट रेटिंग में नावातच आलं की एकतर वेटेज वाढतं. म्हणजे ज्याचं क्रेडिट रेटिंग कमी आहे, म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा 10वीतून कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला कसं 90% मार्काला ज्याला 90% मार्क मिळाले त्याला प्राधान्य मिळतं आणि 80% ज्याला मिळाले त्याला सेकंडरी प्रेफरन्स मिळतो. तोच माझ्या मते क्रेडिट रेटिंग याचा बेसिक उद्देश आहे. ओके, गुड एक्झाम्पल. आनंदजी, तुम्ही काय सांगाल क्रेडिट रेटिंग बद्दल महत्व? आनंद, येतोय आवाज? बँकच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हो. क्रेडिट रेटिंग त्याची मला कनेक्ट. हॅलो, आवाज येतोय का माझा? येस, क्रेडिट रेटिंग म्हणजे तुमचा जसे क्रेडिट रेटिंग ह्या एक्सटर्नल एजन्सीज देतात एका बॉरोवरला. इट इज अ प्रोप्रायटर ऑर एनी कंपनी. तुमची हिस्ट्री रेकॉर्ड झाली होते प्रत्येक बँकेकडनं, प्रत्येक क्रेडिट कार्ड स्टेटमेंट कडनं किंवा पोस्टपेड बिल्स कडून. तर जेव्हा तुम्ही कोणत्या बँकेकडे जाता तर ते तुमची हिस्ट्री चेक करतात. दॅट इज कॉल्ड एज अ सिबिल रिपोर्ट ऑर क्रेडिट रेटिंग. ज्याची चांगली रेटिंग आहे, आउट ऑफ 860, 780, more than 780, bank prefer to give a loan to such a good rating profile. तर ही क्रेडिट रेटिंग ही आपली 5 वर्षाची हिस्ट्री दाखवते. त्याच्यामध्ये तुम्ही आउटस्टँडिंग पेमेंट किती झाले, आनंदजी फ्री झाले. ओके, मी नेक्स्ट हेच कंटिन्यू मी बाकी पेमेंट किती केले, NPA कोणत्या. येस येस. हा आनंदजी, तुमचं मध्ये ब्रेक झालं वॉइस, सॉरी. हॅलो, हा आनंदजी बोला, कंटिन्यू. तुमचा आवाज मध्ये फ्रीज झालता. हा. हर्षवर्धन सर जसे म्हणले, ही एका बॉरोवरची मार्कशीट आहे ज्याच्यामध्ये त्याची मार्कशीट मध्ये सगळे मार्क्स दिसतात की कुठे कुठे त्यांना किती किती मार्क पडलेत, कुठे त्यांनी डिफॉल्ट केले, कुठे त्याचे रेकॉर्ड खराब झालेत. ही हिस्ट्री जी रेकॉर्ड होती ही एक सिस्टीम आहे सिबिल रिपोर्ट मध्ये. अशा बऱ्याच क्रेडिट एजन्सी आहेत ते तुमचे मार्क्स मेंटेन करते आणि तुम्हाला ओव्हरऑल स्कोअर देते, जे तुम्ही स्कोअर वरून अप्लाय करू शकता वेगवेगळ्या. जसे कॉलेजमध्ये अप्लाय करतात तसे वेगवेगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये अप्लाय करू शकतात. त्याच्यावरून तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, मंगेश सर, तुम्ही काय बोलू शकाल क्रेडिट रेटिंग डोन्ट्स किंवा क्रेडिट रेटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी? एक्सपोजर डिसाइड होणार. येस, थँक्यू आनंद सर. आनंद मंगेश सर, सरांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे सर. मला वाटतं की इज मोर दॅन सफिशियंट फॉर दॅट.
राईट राईट. आणि ऋषिकेशजी तुमचं काय मत आहे, डूज अँड डोंट्स किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे क्रेडिट रेटिंग MSME स्कीम्स अवेल करण्यासाठी? हॅलो. येतोय आवाज? या क्रेडिट रेटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी असा प्रश्न आहे का तुमचा? हो हो हो. क्रेडिट रेटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळच्या वेळी लोन मिळायला पाहिजे. मनीष सर. पॉसिबल इन दिस कोविड सिच्युएशन, बट ऑन अ लाइटर नोट. मनीष देशमुख सर, तुम्ही काही पॉइंट्स ऍड करू शकाल सर? क्रेडिट रेटिंग ही ओव्हर द 5 करोडच्या प्रत्येक एक्सपोजरला मॅन्डेटरी आहे आणि क्रेडिट रेटिंग ही नॉट ओनली फंड बेस होते, तर आउट फंड ऑफ नॉन फंड बेसवरही क्रेडिट रेटिंग केलं जातं. ज्याच्या लोनच्या एक्सपोजर हा 5 करोडच्या वरती असला त्यालाही बँक इंटरनल रेटिंग मध्ये दर मार्च किंवा एप्रिलला ती ऑटोमॅटिक करते. यावेळी कोणताही मोठा एक्सपोजर जो मोर दॅन 5 करोड सप्लाय केला जातो त्यावेळेस त्याला ती जी काही रिस्क रेटिंग आहे, चाहे ती B+ असो, A3 असो, A2 असो, त्या कॅटेगरीनुसार त्याला ती जेव्हा त्याचं एक्सपोजर कुठं होतं त्यावेळेस ती जी आहे क्रेडिट रेटिंग ती त्याला कामात येते. आणि या प्रकारे आपण नॉन फंड बेसला क्रेडिट रेटिंग देतो की खूप साऱ्या फॉरेक्सला LC किंवा SBLC या ठिकाणी ज्याचं मॉनिटरिंग 150 किंवा 120 किंवा 90 डेजचा असतो त्यासाठीही यूज केलं जातं. आणि ज्यावेळेस अंडर द लिमिट कुठलंही एक्सपोजर बँकेत लॉगिंग होतं किंवा बँकेत क्रेडिटमध्ये वर्कआउट होतं, ते सिव्हिल रिपोर्टच्या नंतर सुद्धा हे रिस्क रेटिंग हे इंटरनल पार्टला ती रेटिंग करतात. हे त्यांना कंपल्सेशन मध्ये आहे. ओके. महेश जोशी सर आहेत? महेश जोशी सर नाहीत ना? हा महेशजी आहे. तुम्हाला काही बोलायचं आहे सर या प्रश्नाबद्दल? नाही, मला बोलायचं नाही, सगळं कव्हर झाले मोस्टली. सगळं कव्हर झालं. ओके. जनरल मी आता सुरू केलंय गव्हर्नमेंटचं, बाकी कमर्शियल करतो मी सगळं. ओके ओके ओके. संदीप सर जॉईन झालेत, ऍक्च्युली ते नाहीत म्हणून मी प्रश्न नाही विचारला. एक प्रश्न संदीप बडाळे सरांसाठी. आता जे लोन आपण हे करणार बँकेचे, त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल आणि टर्म लोन, एक कॉम्पोजिट लोन पण अवेलेबल आहे का या स्कीम्स मध्ये लोन प्रोव्हाइड करताना? संदीप सर तुम्ही काय सांगाल? कॉम्पोजिट लोन म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला ओव्हरड्राफ्ट किंवा CC मिळते आणि टर्म लोन हे तुमच्या वन टाइम कॅपिटल एक्सपेंडिचर साठी मिळतं. ओके. नॉर्मली आपण काय WCTL विचारताय का सर? हा, WCTL च्या बद्दल विचारताय का? वर्किंग कॉम्पोजिट लोन नाही, दोन्ही कॉम्पोजिट लोन. वन टाइम एक्सपेंडिचर साठी तुम्हाला टर्म लोन मिळतं आणि जर का तुमच्या जे डेली कॅश फ्लो साठी जे वर्किंग कॅपिटल साठी तुम्हाला PCOD मिळतं. ओके. तर जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तुम्ही फंड रेज करा. वर्किंग कॅपिटल तुम्ही घेऊन त्याच्यामधून मेजर कॅपिटल एक्सपेंडिचर करू नका, नाहीतर तुम्ही परत कॅश करन्सीमध्ये अडकसाल. नॉर्मली आपलं तीच चूक होते. तुमच्या टर्नओव्हरच्या 25% तुम्हाला वर्किंग कॅपिटल इझिली मिळतं. जे मोठे एक्सपोजर असतात लोकांचे 5 कोटी प्लस, तिथे तुम्हाला जसं ऋषिकेश सर म्हटले WCDL मिळतं. हे तुमच्या CCच्या रेट पेक्षा पण कमी मिळतं. ओके. तर तिथे तुम्ही अजून 1-1.5% तुम्ही वाचू शकता. तर जर ज्यांचे 5 करोड प्लस एक्सपोजर असेल त्यांनी त्यांचं फायनान्स व्यवस्थित मॅनेज केला तर ते WCDL ला जाऊ शकतात. त्याच्याकडून त्यांचे अजून बॉरिंग कॉस्ट वाचतात. ओके. अजून कोणाला काय ऍड करायचं करू शकतो? याच्यात मी थोडं ऍड करू इच्छितो. येस. जेव्हा कोणती प्रोजेक्ट स्टार्ट करतात ते मिक्स कॅपिटल कसे घेतात की तुमच्या प्रोजेक्ट मध्ये लागणार कॅश फ्लो म्हणजे प्रोजेक्टेड कॅश फ्लो तुम्हाला CC इनिशियली करणारी लागणारा जो लोन आहे दॅट यू कॅन आस्क फॉर द बँक ॲज अ TL. तर प्रोजेक्ट स्टार्ट करताना फ्युचर कॅश फ्लो वरनं CC घ्या आणि तुमच्या एक्झिस्टिंग एक्सपेन्सेस साठी TL घ्या, टर्म लोन घ्या. तर असा मिक्स कॉम्पोजिशन मध्ये जेव्हा तुम्ही लोन घेता दॅट टाइम यू आर एबल टू गेट द मोर मनी फ्रॉम द बँक. कारण वर्किंग कॅपिटल चालू करण्यास कॅपिटल फ्युचर कॅश फ्लोवर तुम्ही CC मागा आणि फिक्स एक्सपेन्सेस साठी टर्म प्रपोजल इनिशियली सबमिट. Am I clear or am I
बीच बीच में आपका आवाज जा रहा था, but I Break think जा रहा most, था. yeah, I think we got most of the things that you spoke about. Shrikant ji, can we open the floor for participants to ask the Yes, sir. question? Yeah, I'm going for that only. The session is open for all participants. ज्यांना काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त त्यांनी प्रश्न विचारावे. स्पीकर सगळे अवेलेबल आहेत. There was one question in the chat box, but unfortunately she's disconnected. I will ask on her behalf. She has asked a question: what type of quality certifications are included? So I think एक presentation में we saw that ISO quality certification के जो charges है that can be reimbursed. Are there any other certification? That lady is into food manufacturing business. So probably she is, concerned about quality certification pertaining to our business. Can anyone? Patent, if there is any patent, Mhm. patent for her any product, then 15,000 of the patent charges or 50% of the patent fees can be waived off in MSME. Okay. For food registration, FSI and all, there is no such scheme. For FSI registration, you have to pay 3,000 if you listen. Right. Yeah. Okay. Thank you. Sir, I would just add a few things. Anandji has already spoken about 50% patent cost subsidy, but other than this subsidy, various other schemes are announced by DIC, that is District Industry Center, for food business, right from cold chain facility to manufacturing of ready to eat or ready to serve food. So I would like to advise her to go through the DIC website and look at the latest schemes of latest subsidy schemes. Okay. All right. I'll convey it to her on your behalf. Thank you. Sure. मगाशी CS धनश्री साठेनी हँड रेस केला होता. तिला काही क्वेश्चन असेल तर. धनश्री मॅडम आहात तुम्ही? आहे. मला क्वेश्चन नव्हता, मला एक सांगायचं होतं. म्हणजे आता IPR मध्ये पेटंटच्या जर फीचं जे डिस्कशन झालं तर त्याच्यात जर का तुम्ही त्या फर्मच्या नावाने जर ऍप्लिकेशन करत असाल तरच त्या फीचं हे मिळतं. म्हणजे तुम्ही ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून रजिस्टर करत असाल पेटंट तर त्याचा बेनिफिट तिथे मिळत नाही. मेन्शन करायचं होतं मला. Right. बरोबर. I think that's an excellent clarification. Thank you, Dhanasri madam. Right. प्रदीप कुलकर्णींनी हँड रेस केलेला आहे. कुलकर्णी सर. संदीप सरांसाठी प्रश्न आहे की हे ज्यात लोन डिस्ट्रक्टिव्ह लोन वगैरे जे हे केलेलं आहे तर त्याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी काही मदत होऊ शकेल का त्यांच्याकडनं? आता डिस्ट्रेस फंड आहे ना, हे नॉर्मली नॅशनलाइज बँकेला तुम्ही अप्रोच करू शकता. पण सपोज जर का तुमचं डायरेक्ट ऍक्सेस असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत, ज्यांचे NPA अकाउंट झालेले आहेत त्यांना. सिडबी साठी पण सिडबी साठी त्यांच्याकडे बँकेकडे जावं लागेल का? नाही, आपल्याला सिडबीला आधी अप्रोच करावं लागतं, देन सिडबी बँकेला रेकमेंड करतो. विचारलं होतं त्यांनी सांगितलं फक्त मशिनरीसाठीच लोन मिळतं म्हणून. हा, त्यांचं एक स्पीड म्हणून एक स्कीम आहे, तर तीच प्रमोट करतायत ते. तुम्ही त्यांना स्पेसिफिकली सांगा मला सेफ आणि सेफ प्लस मध्ये करायचं. सेफ प्लस नाही होणार, कदाचित तुम्हाला सेफचं ऍप्लिकेशन होऊ शकतं. काय याच्यामध्ये मदत करू शकतात का? हा, आपण बोलू ऑफलाईन वाटलं. चालेल सर. ओके, थँक्यू. ऋषिकेश जी, आपके लिए एक क्वेश्चन मेरी ओर से है. Yes, हाँ, आपने एक ड्यूरिंग योर प्रेजेंटेशन आपने समझाया कि किसी ने अगर लोन लिया है तो फॉर पार्ट ऑफ इट गवर्नमेंट टेक्स द गारंटी. So government gives the guarantee. So does it become a tri-party agreement between the institute which is borrowing the money, the person who is taking the money, and the government? Sir, I'm not aware which slide you are referring to. I think एक CGMTSC. CGTSME. CGTS. हाँ. मंगेश जी का slide. हाँ, sorry. Okay, Yeah, मंगेश जी का. Okay, so I pass the question to Mangesh. इसमें क्या
या वो CGLC है सर इसमें क्या होता है, CGLC ले रही है वरिक्स। बोला सर बोला ऑडिबल है? यस यस बोला सर. या सर इसमें क्या होता है कि ट्राइपार्टाइट एग्रीमेंट नहीं होता है कि गवर्नमेंट को इंटीमेट किया जाता है, एक सीजीटीएमएससी का फीस रहता है, एक स्पेसिफिक फीस कलेक्ट करती है बैंक और गवर्नमेंट गारंटी दे देती है. अगर वो फीस कलेक्ट किया है तो दैट गवर्नमेंट इज अंडर गारंटी कि Okay. उनको पे करना ही चाहिए करके. हाँ, और वो सम परसेंटेज 1% या 0.75% is of the loan amount every year they collect the fees. Okay. Okay. In the participants, Hello? I can see that there are a lot of people who are from representing manufacturing sector. There are a lot of people like me who are from service sector. There is Namrata Madam, I think in the beginning, she is from jewelry. So are there any sectoral benefits? Any specific scheme which is announced for a particular sector? Who can answer that? No, sir. No? No sir, there is no sectoral benefit. The benefit for like women entrepreneurs, for new technology. These are the schemes, but not for sectoral benefits. And in the new announcement, there is no sectoral announcement. This Atmanirbhar. इसमें Okay. sectoral benefit नहीं दिए. But Sectoral any benefit, existing, any existing benefit? सेक्टरल बेनिफिट मध्ये कदाचित खादी अँड कॉयर इंडस्ट्री यांच्यासाठी बऱ्याचशा स्कीम्स आहेत. Textile industry. Okay. बिमल सर, तुमच्या साईट वरती इनलिस्टेड आहेत. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री साठी benefit will be there रिसेंटली for Yeah, go ahead. sectoral Rishi. मध्ये cold storage. आनंद जी बोलो. हाँ, sectoral में there are earlier benefits like cold storage. There is some benefit as Rishikesh sir said. Mm-hmm. So there are some benefits and subsidies which we have to apply with the NABARD if it is an agri-related product. If it is an export-related product, then you have to go with the MEIS, SEIS benefits. But it is up to which category we are belong. Then we have to look into it, which department we have to ask for the subsidy or some benefits. So there are subsidies pertaining to the department wise. Okay. ठीक Okay. आहे. प्रदीप कुलकर्णींना अजून एक प्रश्न आहे, त्यांनी रेज हँड केलाय. मला ऋषिकेश सरांना प्रश्न आहे की मी ट्रेड मध्ये रजिस्टर्ड केलेलं आहे ऑलरेडी आणि त्यांच्याशी डिस्कशन वगैरे चालू आहे, पण अजून काही तसा रिस्पॉन्स काही मिळत नाही आपल्याला त्याच्याबद्दलचा. सर तुमचं कुठल्या स्टेजला आहे इनवॉइस? नाही, माझं अपलोड केलंय का? सगळं लास्ट अप्रूव्ह झालेलं सगळं. अच्छा, अप्रूव्ह झालेलं आहे का? डिस्काउंटिंग रेट तुम्ही फायनलाइज केलाय का? नाही अजून, म्हणजे मी बिल वगैरे झालेलं आहे माझं, पण ते अपलोड करून मी करायच्या आधी मी डिस्कशन चालू आहे काय करायचं, पण ते काही रिस्पॉन्स मिळत नाही. ओके सर, तुम्ही व्हेरियस स्कीम्स म्हणजे व्हेरियस पोर्टल्स आहेत, तुम्ही कुठल्या पोर्टल वरती केले आपण डिस्कस करू. RXIL म्हणून एक पोर्टल आहे, M1 एक पोर्टल आहे, M1 पण आहे, M1 पण आहे, RXIL पण आहे. 3-4 पोर्टल्स आहेत सर. त्यातलं तुम्हाला कुठलं कन्व्हिनियंट आहे त्या पोर्टल वरती तुम्ही करू शकता. ओके, मल्टिपल पोर्टल वरती पण करू शकता तुम्ही. सध्या माझं M1 ची बोलणं चालू आहे, बघूया काय होतं. हो ठीक आहे, चल, थँक्यू. आणखी कोणाला क्वेश्चन्स आहेत? विमन सर, सेशन इज हँडेड ओव्हर टू यू सर. एक सेकंड. नम्रता पुणेकरांनी हँड रेस केलेला आहे, त्यांना. सर, मला बडवे सरांचं आता जे म्हणणं होतं तर मला विचारायचं होतं, फूड इंडस्ट्रीमध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंग वरच ह्यावेळेला भर दिलेला आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग म्हणजे आपलं ट्रेडिंग मध्ये पण आहे? कारण मी ऍक्च्युली आता सध्याला जो माझा नवीन हे चालू करते, माय किचन नावाने मी माझा एक नवा ब्रँड रजिस्टर केलेला आहे की त्याचे फ्रँचायझी स्टोअर्स असणार आहे. तर मी फक्त ब्रँड माझा असणार आहे, बाकी मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्यांची असणार आहे. मी फक्त पॅकेजिंग करून ब्रँडिंग करून स्टोअर्स चालू करण्याचं हे आहे. तर त्याच्यामध्ये ह्या स्कीम्स मध्ये काही आहे का? मॅडम, फूड इंडस्ट्री मध्ये आता
रिसेंटली लॉकडाऊनच्या अगोदर रेडी टू ईट जे असतात, फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, जे नूडल्स किंवा सूप्स आपल्याला मिळतात बरेचसे रेडी टू ईट असतात. हो हो. तर त्या टाईप मध्ये एक सबसिडी रिसेंटली अनाऊन्स झालेली आहे. तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे की फ्रँचायझी बिझनेसला मिळेल का, तर फ्रँचायझी बिझनेस हे तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये घेऊ शकता. त्याच्यासाठी आपण वेगळं डिस्कशन करू, त्याच्यामध्ये अग्रीमेंट्स काय काय करायला लागतील किंवा कशी केस पुट अप करायला लागेल, पण तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये नक्कीच घेऊ शकता. चालेल सर, तुमचा नंबर चॅट बॉक्स मध्ये फक्त मला टाकाल, मी तुम्हाला कॉल करते. हो ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. एनी अदर क्वेश्चन? नाही, कोणाचा हँड रेज झाला दिसत नाही. Okay, so I give it to Rajendra Dokchawade sir from Kothurud chapter for vote of thanks and also declare the meeting is over once it's done. Rajendra sir? Yes, रिजनल हार्मनी ग्रुप तर्फे जो काही MSME आणि आत्मनिर्भर भारत हा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता, या इव्हेंटमध्ये जे काही CAs आणि मान्यवर व्यक्ती आपल्याला त्याचं मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आले होते, त्यांना टॉपिक्स जे दिले होते MSME रजिस्ट्रेशन प्रोसेस, MSME ऍक्ट, रेग्युलेशन, प्रोव्हिजन स्कीम्स, सबसिडीज, बेनिफिट्स, न्यू अनाउन्समेंट ड्युरिंग COVID-19, लोन, डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट्स, MSME टूल्स, पोर्टल्स, या विविध टॉपिकवर त्यांनी अतिशय डीपली आणि मायक्रोमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. माझ्या मते आपले जे काही पार्टिसिपंट आहेत किंवा जे काही एंटरप्रेन्योर आहेत, ज्यांना काही क्वेरीज होत्या त्या क्वेरीज जवळपास सॉल्व्ह झालेल्या आहेत, आणि काही क्वेरीज असतील तर ते तुमच्याशी 1 to 1 करतील. तर मी सर्व जे काही एक्सपर्ट्स आहेत आणि मान्यवर आहेत, ऋषिकेश बडवे कोथरूड चॅप्टर, संदीप भडळे कोथरूड चॅप्टर, CA हर्षवर्धन रिसबूड पुणे चॅप्टर, CA आनंद चांडक सिंहगड चॅप्टर, CMA श्रीकांत इपापल्ली हडपसर चॅप्टर, CA मंगेश कुलकर्णी हडपसर चॅप्टर आणि मनीष देशमुख सिंहगड चॅप्टर, या सर्वांचं रिजनल हार्मनी ग्रुप तर्फे आभार मानतो. आपण जो काही तुमचा मोलाचा वेळ दिला आणि इथे स्वतःहून सर्व जे काही नवीन गोष्टी लोकांना सांगितल्यात त्याबद्दल सर्वांचं आभार, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू बिमन सर. Yeah, thank you Rajendra sir, and thank you once again to all the speakers today, including Mr. Mahesh Joshi. हम आपको वापस फिर से एक बार पैनल में लाएंगे नेक्स्ट टाइम, एंड थैंक्स टू ऑल द पार्टिसिपेंट्स. मैं यहाँ पे मीटिंग खत्म होने की घोषणा करता हूँ. सो हर्ष, वी कैन. सर 1 मिनिट. यस प्लीज. छोट्या इप्पलपल्लीला एक प्रश्न आहे असं वाटतंय मला. Yes, sir. Okay, sir. Thank you. Thank you. Viman sir. हाँ जी. Yes, before we conclude, I think we should meet on such platform frequently. So, can we conduct this a seminar or a meet once in a month or so? Yeah, sure. We can definitely increase the curiosity, in respective chapter, and we can repeat this seminar. We can go further deep. हम लोग थोड़ा सक्सेस स्टोरी भी अगर प्रोजेक्ट किए, जैसे हम नॉर्मली अपना चैप्टर मीटिंग में बोलते ही है कि हाउ इम्पोर्टेंट द सक्सेस स्टोरीज. सो आप लोग सब कंसल्टेंट एज अ प्रैक्टिशनर काम करते हैं, यू वर्क विथ मेनी डिफरेंट टाइप्स ऑफ क्लाइंट्स, तो वहाँ पे कुछ सक्सेस स्टोरी है, दैट ऑल्सो वी कैन शेयर विथ अवर पीपल and basically encourage them to take benefit of what is available from government. I would like that all the speakers are speaking in front of 110 audience. Yeah, sure. Once this lockdown is over, actually, original idea was to actually meet personally, book a venue, all chapters will contribute, no members do not have to pay, additionally from their pocket. But that's the idea. But unfortunately, ये सब decide होने के बाद तुरंत ही लॉकडाउन शुरू हो गया. So we are resorting to this online thing. और मेरे ख्याल से आज थोड़ा expectation से कम participation है. But that also shows the seriousness. जो जितने भी लोग आए, it shows their seriousness. So I really absolutely yeah. We must thank all the participants for participating in this event. Thank you. Thank you so much.